इंदापूर दौऱ्यावर असलेल्या कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या भरणेवाडी निवासस्थानी जनता दरबार पार पडला। विविध समस्या घेऊन अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत गैरसमज करून घेऊ नका। थकबाकी 2 लाखांपर्यंत असल्यास ती रक्कम माफ होईल, तर त्यापेक्षा अधिक रक्कम संबंधितांनी भरायची असल्याचे भरणे यांनी स्पष्ट केले। नियमित पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहन दिल्याचेही त्यांनी सांगितले। महिला शेतकऱ्यांना सन्मान देण्यासाठी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले। मच्छीमारांचे नुकसान होणार नाही अशी ग्वाहीही भरणे यांनी दिली। निश्चित प्रकारे भावना खूप चांगली आहे। जी माझी महिला भगिनी ग्रामीण भागामध्ये राहते आणि एखाद्या महिला भगिनीकडे शेती जरी असली तिच्या नवऱ्याचे नाव शेती असते, पण त्या महिलेचे नाव शेती नसते। आणि काही महिला अशा आहेत की त्या पिढ्यानपिढ्या त्यांच्या घरातल्या त्यांच्या नवऱ्याच्या नावावरती सातबारा नाही, सासऱ्याच्या नावावर सातबारा नाही, त्यांच्या नावावर सातबारा नाही, परंतु शेतीपूरक व्यवसायामध्ये त्यांचं आयुष्य हे शेतमजूर म्हणून काम त्यांनी केलेलं असतं। त्या कामावर जातात, त्या शेतकऱ्याकडे कामाला जात असतात। त्या महिलांना एक महिला शेतकरी म्हणून दर्जा देण्याचा निर्णय हा राज्य सरकारने घेतलेला आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, सुनेत्रा वहिनी पवार आणि दिवंगत नेते अजितदादा पवार साहेबांची पण आज आठवण आपल्या सर्वांना येते, कारण तेही निर्णयामध्ये त्यांचाही सिंहाचा मोठा वाटा त्यामध्ये होता आणि सरकारने हा निर्णय घेतलेला आहे। शेवटी महिला जरी असली, महिलांना जर आपण एखादं काम दिलं, एखादा विषय दिला, तर ती खरंच तुम्हाला मी सांगतो, एक म्हण आहे की एखाद्या घराच्या संसाराची चावी जर महिलेकडे असलं तर त्या तो घरातला संसार, ते घर अधिक सुरक्षित राहतं। अशा अनेक उदाहरणं आपल्या सर्वांना असल्यामुळं हे महिला विधेयक आणलेलं आहे आणि या महिला विधेयकाच्या माध्यमातून माझे त्या महिलेला स्वतःच्या पायावरती उभा राहता येईल, नवीन व्यवसाय सुरू करता येईल, त्यासाठी कर्ज घेता येईल, त्यासाठी माझ्या त्या महिलेला केंद्राच्या राज्याच्या कृषीविषयी असणाऱ्या योजना, त्या योजनेचा त्या माझ्या महिला भगिनीला लाभ घेता येईल आणि त्याला स्वतःचा व्यवसाय स्वतःच्या पायावरती निश्चित प्रकारे उभा राहणं आणि महिला आणि त्यासाठी खरं तर सरकारचा तो उद्देश आमच्या सर्वांचा आहे। आणि एकदा महिला शेतकरी मिळाल्यानंतर सगळ्याच योजनेचा लाभ हा माझ्या त्या महिला भगिनीने आणि तिच्या कुटुंबाला मिळणार आहे। उद्या कुटुंबामध्ये काय अपघात झाला, अपघातात काय मयत झालं किंवा अपघात झाल्यानंतर जे काय अवयव जे आपल्या शासनाच्या निकषामध्ये त्या अवयवामध्ये त्याचे अवयव गेले, तर शासनाच्या वतीने त्याला चांगल्या प्रकारची मदत, गोपीनाथ मुंडे आपल्याला माहिती आहे की अपघात विमा योजना, अपघात योजना आहे, त्या योजनेच्या अंतर्गत अनुदान योजना त्यामध्ये निश्चित प्रकारे त्यामध्ये त्या माझ्या या बहिणींचा समावेश त्यामध्ये होणार आहे। त्यामुळे महिलांच्या दृष्टिकोनातून खूप चांगलं विधेयक आहे आणि हे असलं महिला शेतकरी विधेयक आणणारं महाराष्ट्र राज्य हे भारतातलं पहिलं आहे। आणि मला एक आनंद आहे की मी अभिमान आहे की माझ्या या महिला भगिनीविषयी हे महिला शेतकरी विधेयक मांडण्याचा मान या राज्यामध्ये अजितदादा पवार साहेब, देवेंद्र फडणवीस, शिंदे साहेब, सुनेत्रा वहिनी यांच्यामुळे मला खरंच हा मान मिळतोय, हा मान मला मिळाला आणि हे विधेयक मी माझ्या महिलांसाठी मंजूर केलं। त्यामध्ये सगळ्याच पक्षाच्या सर्व पक्षीय लोकांनी यामध्ये सर्वांनी मला पाठिंबा दिला, त्या सर्वांचंच मी निश्चित प्रकारे मी आभार मानतो। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, पुणे।